आजची कहाणी आहे एका अबला नारीची. तिनं करवा चौथचा दिवस होता. त्या दिवशी आपल्या पतीची, आपल्या म्हणजे तिच्या स्वतःच्या पर्सनल पतीची 4 प्रियकरांच्या मदतीनं हत्या केली होती. आणि ही घटना आज आपल्याला बघायची आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे अर्थातच उत्तर प्रदेशमध्ये. त्या ठिकाणचं अमेठी शहर आहे आणि या शहरातील गौरीगंज पोलीस ठाणं आहे. त्या ठाण्याअंतर्गत येणारं गाव आहे पेरू शितला बक्ष. या परिसरामध्ये एक कुटुंब राहतं आहे. त्याच्यामधला मुलगा आहे बद्री प्रसाद लोध, त्याची पत्नी आहे रजनीसा आणि त्याच्याबरोबर त्याची आई राहते. अशा पद्धतीनं पती पत्नी आणि आई असा हा सुखी परिवार आहे, सुखी कुटुंब आहे. आता बद्री आणि रजनीसा या दोघांच्या लग्नाला काही वर्ष झालेली आहेत. आनंदाने संसार सुरू आहे. काही काळ लोटला, काही वर्ष लोटली. राजा राणीचा हा संसार चालू असताना 19 ऑक्टोबर 2024 वार शनिवार दिवसभर बद्रीप्रसाद जो आहे तो त्याची पत्नी रजनीसा आणि आई यांच्याबरोबर ती घरी होता. त्यानंतर तो शेतामध्ये गेला. संध्याकाळी त्याची आई जी आहे ती काही कामानिमित्त घराच्या बाहेर गेली होती आणि नंतर रात्री परत ती घरी आली. त्यानंतर बद्रीप्रसाद जो होता तो शेतात होता, तो सुद्धा घरी आलेला होता. नंतर सगळ्यांचं जेवण झालं आणि आई त्यांच्या खोलीमध्ये झोपायला गेली. पती पत्नी एका खोलीमध्ये झोपायला गेले आणि रात्रीचे साधारणपणे 2चा सुमार झालेला होता. याच म्हणजे 2च्या सुमारास पहाटेच अचानकपणे घरामध्ये धावपळ सुरू झाली होती. आरडाओरडा सुरू झाला होता. शेजारी पाजारी त्या ठिकाणी धावले. घरामध्ये बद्रीप्रसाद याची तब्येत खालावलेली होती असं त्या बायकोनं सांगितलं आणि त्याच्या घशामध्ये दुखतंय आणि त्यामुळे मग ती पत्नी जी आहे ती आजूबाजूला कुठलं मेडिकल आहे त्या मेडिकलच्या दुकानामध्ये गेली आणि तिनं औषध आणलं आणि ते पतीला पाजलं. पण तरीसुद्धा त्याची तब्येत काय ठीक झाली नाही आणि त्याची तब्येत खालावत गेली. आता यावेळेस बद्रीप्रसादची आई जी आहे ती जागी झाली आणि त्यानंतर मग गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून त्याला गावच्या दवाखान्यामध्ये दाखल केलं होतं. डॉक्टरांनी त्याला मोठ्या रुग्णालयामध्ये रेफर केलं. वाटेमध्येच अजून तब्येत खालावली आणि तो मूर्छित पडला. अमेठी शहरामधील रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. अचानकपणे मृत्यू झाल्यामुळे सगळे हादरलेले होते. चालता बोलता माणूस होता तो अचानकपणे निघून गेला. सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं असं कसं घडलं होतं. शनिवारची रात्र रुग्णालयामध्ये गेली आणि दुसऱ्या दिवशी 20 ऑक्टोबर रोजी सगळी माहिती रजनीसा हिनं पोलिसांना पण दिलेली होती. सकाळीच बद्रीची आई तिथं आली. तिनं गोंधळ घालायला सुरुवात केली. अचानकपणे माझा मुलगा कसा काय जातो आणि त्यामुळे आता प्रकरण पोलिसांमध्ये गेलं होतं. मृत्यूचं नेमकं कारण काय होतं याच्यासाठी पोस्टमॉर्टम करायचा असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर बद्रीप्रसादच्या आईनं राग आणि टाहो त्या ठिकाणी फोडलेला होता आणि ती म्हणजे धक्कादायक आरोप करायला लागली होती आणि त्या सासूनं याच्यामध्ये सुनेचा हात आहे आणि तिनंच माझ्या मुलाला मारले असा आरोप केला होता. आता रविवारी 20 ऑक्टोबरला पोलीस ठाण्यामध्ये तिनं फिर्याद दिली आणि फिर्याद दिल्यानंतर ही बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवलेली होती. गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तपासाला सुरुवात झालेली होती. त्यावेळेस त्या आईनं सांगितलं होतं की पती आणि पत्नीमध्ये सतत वाद होत होते आणि ती पत्नी जी आहे ती पतीला अगदी पाण्यामध्ये पाहत होती आणि त्याला त्रास देत होती आणि अजूनही काही बाबी ज्या आहेत त्या आईनं त्या पोलिसांना सांगितलेल्या होत्या आणि त्यामुळे त्या पत्नीवरती संशय होता पण पुरावा मात्र काही नव्हता. त्याच्यामध्येच ती पत्नी जी आहे तिनंच नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये आणलेलं होतं. त्यामुळे आता तिच्यावरती संशय असा काही घ्यावा असं काही समोर काही असं घटना वाटत नव्हतं. पण तरीसुद्धा आता पोलिसांनी ह्या सगळ्या गोष्टीच्या तपासाला सुरुवात केलेली होती. पण काय असतं की दिसतं तसं नसतं, जे वाटतं तसंच असेल असं नाही. त्यामुळे पोलिसांनी मग जे संशयित आहेत त्या सगळ्यांचा किंवा त्या आजूबाजूच्या सगळ्यांचा किंवा त्या पतीचा पत्नीचा त्यानंतर आईचा बाकीच्या गोष्टींच्या यांचा मोबाईलच्या नंबरचा CDR काढला. कॉल डिटेल्स काढायला सुरुवात केली. त्यावेळेस ती सगळ्यात जास्त कोणाच्या किंवा ह्यांच्यात कोणाचं संशयास्पद आढळतं आहे का असं पाहिलं. त्यावेळेस त्या पत्नीचं संशयास्पद बोलणं आढळत होतं. म्हणजे आता काय होतं की एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात असणं हे संशयास्पद नाही, पण रात्री अपरात्री बोलणं हे मात्र संशयास्पद असतं आणि रात्री अपरात्री बराच वेळ बोलणं हे जास्त संशयास्पद त्या ठिकाणी समोर येतं आणि त्यामुळे मग पोलिसांचा संशय जो आहे तो वाढला. त्यानंतर ही महिला ज्याच्याबरोबर जास्त बोलत होती त्या व्यक्तीचाही नंबर काढायला सुरुवात केली आणि तो त्याच परिसरातला असल्याचं समोर आलं होतं आणि मग त्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेतला. त्याचं नाव होतं सुभाष. आता सुभाष जो आहे तो रजनीसा आणि बद्री यांच्याच गावातला आणि त्यांचाच जवळचा कोणीतरी होता किंवा त्यांच्या ओळखीतला होता.
आता पोलिसांना असं वाटलं की ओळखीचा आहे, त्यामुळे संपर्कात असण्याची शक्यता आहे. पण अजून इतर 3 लोकंसुद्धा हिच्या संपर्कामध्ये होते आणि याच्या संपर्कामध्ये होते. त्यामुळे आता या गोष्टीचा काही संबंध आहे का याची तपासणी सुरुवात झालेली होती आणि संबंध निघाला होता. कारण त्या रात्री ह्या सगळ्यांचा बरोबर कॉन्टॅक्ट झालेला होता आणि हे प्रकरण थोडंसं विचित्र होतं. तर पोलिसांनी मग ते इतर जे 3 लोकं होते त्यांची पण सगळी डिटेल काढली होती आणि त्यांचाही शोध घेतलेला होता आणि त्यानंतर ह्या 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्यातला एक होता सुभाष आणि इतर होते परमानंद, अनिल आणि साहिल. यांच्याकडेही चौकशी सुरू झाली. आता सुरुवातीला मला माहीत नाही आमचं असं तसं वगैरे सुरू झालं होतं. त्यावेळेस मग पोलिसांनी काय केलं, ह्याला वेगळं बसवलं, त्याला वेगळं बसवलं, त्याला वेगळं बसवलं, त्याला वेगळं बसवलं, सगळ्यांकडून माहिती काढायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस मग यांच्या बोलण्यात तफावत आढळली. नंतर पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर सत्य घटना समोर आलेली होती. यानंतर पोलिसांनी ती जी बायको आहे रजनीसा हिलासुद्धा ताब्यात घेतलेलं होतं. तिच्याकडेही चौकशी सुरू झालेली होती आणि हे प्रकरण एकदम म्हणजे माणूस विचारही करू शकत नाही अशा पद्धतीचं होतं. आता रजनीसाचं बद्रीबरोबर लग्न झालेलं होतं. त्यानंतर ही जी तरुणी आहे ती अगदी मोकळ्या मनाची होती. म्हणजे लग्ना अगोदरच तिचे अनेक मित्र होते आणि लग्नानंतरसुद्धा ही मैत्री तिनं कंटिन्यू केलेली होती आणि तिची ओळख परमानंद नावाच्या तरुणाबरोबर झाली होती. त्याच्याबरोबर हिचे प्रेमसंबंध सुरू होते. या सुमारास अनिल नावाचा तरुण मित्र तिच्या आयुष्यामध्ये आला. त्यालाही तिनं नाही म्हटलं नाही, त्याच्याशीही तिने प्रेमप्रकरण सुरू केलं. ही असं प्रेमाचा महासागर होती आणि त्यानंतर ती आता लग्न झालं, सासरी गेली. सासरी गेल्यानंतरसुद्धा तिच्या बरोबर अनेक आता सुभाषची ओळख झाली होती, त्याची जवळीक निर्माण झाली होती. त्यानंतर आता याच्यामध्ये अजून तिसरा आला होता, तरी पण त्याच्यावरही प्रेमाचा वर्षाव चाललेला होता. आता सुभाष गावातला होता, ओळखीचा होता, तो घरी येत जात होता, कोणावर काही संशय घरच्यांचा त्याच्यावरती नव्हता. आणि त्यानंतर काही काळ याच्यामध्ये गेला. त्यानंतर हा सुभाष जो आहे त्याचा DJ होता. त्याच्यावर DJ चालवण्यासाठीचा एक नातेवाईक होता, त्याचं नाव आहे साहिल. हळूहळू या साहिलबरोबर सुद्धा हिचं जवळीक निर्माण झाली आणि तो सुद्धा हिच्याबरोबर प्रेमसंबंधामध्ये राहायला लागला. अशा पद्धतीनं 4 जणांबरोबर या अबला नारीचे प्रेमसंबंध सुरू झाले होते. परमानंदापासून हे सगळं सुरू झालेलं साहिलपर्यंत पोहोचलेलं होतं. प्रेमाच्या महासागरामध्ये सगळे डुंबत होते आणि हे 4ही जणांना माहीत होतं की आपण म्हणजे एकमेकांना ते ओळखत होते. त्यांना माहीत होतं की आपण एकाच सागरामध्ये उडी मारतो आहोत, एकाच सागरामध्ये डुंबतो आहोत. पण घरी पतीला मात्र हे माहीत नव्हतं. पण हळूहळू आता अशा गोष्टी काही लपून राहत नसतात. त्यामुळे त्या नवऱ्याला ती गोष्ट कळायला लागली आणि म्हणजे त्याला 1-2च गोष्टी कळलेल्या होत्या आणि त्याच्यावरून पतीबरोबर वाद झाला होता. आता ही बाब जी आहे ती आईच्या पण कानावर गेलेली होती आणि हिचं चारित्र्य खराब आहे हे तिला कळलेलं होतं. सगळीकडे ही बाब समोर आलेली होती आणि यावरून मग ते वाद व्हायला लागले, भांडणं व्हायला लागली होती आणि नवरा बायकोला मारहाण करायला लागला होता. आणि या सगळ्यांमध्ये आता नवरा जो आहे तो आपल्या या सगळ्या म्हणजे प्रेमाच्या महासागरामध्ये विष टाकण्याचं काम करतो आहे किंवा तो अडथळा आणण्याचं काम करतो आहे असं त्या अबला नारीला वाटायला लागलं. आणि मग तिनं त्या सुभाषबरोबर नवऱ्याला मारायचा कट रचला होता. आणि मग सुभाषनं ठरवलं, म्हटलं मी एकटाच कशाला, आपण सगळे मिळून मग तिचे उरलेले 3 प्रियकर अशा 4 प्रियकरांनी मिळून म्हणजे रजनीसा, सुभाष, म्हणजे परमानंद, साहिल ही सगळी मंडळी या सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण त्याला मारायचं. आणि ठरल्याप्रमाणे 19 ऑक्टोबरच्या मध्यरात्री आणि 20 ऑक्टोबरच्या पहाटे म्हणजे साधारण 2च्या आसपास बद्री शेतातनं घरी आला. त्याच्यानंतर तो जेवला, नंतर झोपला आणि यावेळेस मग तिचे जे प्रियकर होते 4ही ते घराच्या आसपास गोंगावत होते आणि दबा धरून बसले होते. पती गाढ झोपला. नंतर तिनं प्रियकरांना बोलवलं आणि प्रियकर आल्यानंतर मग 4था प्रियकर म्हणजे तिचा सुभाष आणि रजनीसा हे दोघंजण पहारा देत होते घराच्या बाहेर, कोणी येतं आहे का जातं आहे का. आणि आतमध्ये बाकीचे जे प्रियकर होते साहिल, अनिल आणि परमानंद हे आत घुसले आणि त्यांनी बद्रीचा गळा आवळायला सुरुवात केली. आता गळा आवळला, आता हे त्याला जाणवलं अंधारामध्ये. त्यावेळेस मग त्यानं आरडाओरडा करायला सुरुवात केली. आता त्याचा आरडाओरडा वाढला. यानंतर त्या लोकांनी अजून त्याचा गळा आवळला आणि त्याला शांत केलं. पण शांत म्हणजे कायमचं शांत केलं. आणि ही आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. आई उठली, ती त्या घराकडे आली. यावेळेस मात्र या प्रियकरांनी यांनी बनाव रचला की आणि त्या बायकोनं बनाव रचला की याची तब्येत वगैरे खालावलेली आहे आणि त्यानंतर मग त्याला घशाला त्रास होतोय वगैरे असं नाटक केलं. आणि नाटक केल्यानंतर लोक जमा झाली आणि हे जे 4 होते अंधारामध्ये होते आणि त्यामुळे त्या लोकांच्यातच ते सामील झाले. आणि सामील झाल्यामुळे त्यांच्यावरती म्हणजे असं काही जाणवलं नाही की हे लोक मारेकरी त्या ठिकाणी आलेले होते. आणि अशा पद्धतीनं
ह्या पतीला त्यांनी मारलं आणि कोणाचा संशय येऊ नये म्हणून मग त्यांना दवाखान्यात नेणं किंवा ते औषधं आणणं ह्या गोष्टी सगळ्या केलेल्या होत्या. पण याच्यामध्ये आता हिनं नंतर बनाव वगैरे रचला होता, पण लक्षात घ्या ती आई जी आहे त्या आईला मात्र हे माहीत होतं की ही अशा पद्धतीचं वागणारी आहे आणि त्यामुळे मग त्या आईनं पोलिसांना ही माहिती दिलेली होती. त्यानंतर पोलिसांनी मग त्यांच्या पद्धतीनं तपास केला आणि हिचे 4 प्रियकर आणि तिला या सगळ्यांना ताब्यात घेतलेलं होतं. आता याच्यामध्ये आईनं फिर्याद दिलेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे आणि हे 5 जण अटक आहेत. तर अशा एक विवाहित आहे, त्या विवाहितेचं 4 पुरुषांबरोबर संबंध आहेत. हे ऐकायलासुद्धा विचित्र वाटतं. म्हणजे एकाच वेळेस ही महिला 5 आघाड्यांवरती लढत होती. आता हे प्रत्यक्षामध्ये घडलं आहे आणि ते समोर आलं आहे आणि ते मी तुमच्यासमोर बोललो आहे. पण याच्यावरती आपण काय बोलणार ना? म्हणजे आता याच्यातनं काय धडा घेणार आणि काय धडा घ्यायचा नाही, आता ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. शेवटी जो जसा वागतो तशी त्याला शिक्षा मिळत राहते. आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.